कोल्हापूरकडे पन्हाळगड नावाचा गड आहे मायबाप। आणि या पन्हाळगडावरती छत्रपती शिवाजी महाराज वास्तव्याला आहेत। सिद्धी जोहरला कळलं छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावरती वास्तव्याला आहेत। छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावरती वास्तव्याला आहेत मायबाप। त्या पन्हाळगडाचा विचार करायला गेलं, जाण्याकरता एकच वाट आहे, येण्याकरता एकच वाट आहे। आता कळलं सिद्धी जोहरला छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावरती आहेत। आणि आता छत्रपती शिवाजी महाराजांना आपण कैद करूया। 14,500 गडी घेऊन सिद्धी जोहर कोल्हापूरकडे या ठिकाणी आलेला आहे। 14,500 गडी म्हणा पन्हाळगडाला वेढा टाकलेला आहे मायबाप। आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत अवघा 750 मावळा या पन्हाळगडावरती आहे। लक्षपूर्वक ऐका, 14,500 गडी म्हणून या असणाऱ्या पन्हाळगडाला वेढा टाकला मराठ्यांचे छत्रपती शिवाजी महाराज। त्या असणाऱ्या वेड्यामध्ये कैद झाले मायबाप। गडावरती 750 मावळा आहे आणि खाली बघितलं तर 14,500 गडी। नेमकं खाली जायचं कसं? आता मात्र काही या ठिकाणी युक्ती सूचना ऐका ऐका। आता मात्र मराठ्यांचे छत्रपती शिवाजी महाराज कैद झाले। अरे उन्हाळ्याचे दिवस सरून गेले, पावसाळ्याच्या दिवसाला सुरुवात झाली। अन्नधान्याचा कोठारा या ठिकाणी खाली होऊ लागला आणि आता मात्र माझ्या मावळ्यांची अन्नासाठी हाल होऊ लागले मायबाप। ऐका ऐका मायबाप, ऐका ऐका। आता छत्रपती शिवाजी महाराज आई भवानी समोर उभे ठाकलेले आहेत। आणि आई भवानीला छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात, आई भवानी कौल दे आम्हाला, आई भवानी कौल दे, कौल दे आम्हाला आई भवानी। आणि माझ्या आई भवानीने कौल दिला, आला निर्गुण प्रगटली भवानी, निर्गुण प्रगटली भवानी, आला निर्गुण प्रगटली भवानी, आला निर्गुण प्रगटली भवानी। मोह महिषासुर मर्दनाला गुण, मोह महिषासुर मर्दनाला गल्या, तापचे करवय झाडले, आतिलय दादाजी करवय झाडले। बट्टाला गुणे पावसी निर्वाणे, बट्टाला गे तो पावसी निर्वाणे। आईचा जोगवा, आईचा जोगवा, जोगवा बागिल, आईचा जोगवा, जोगवा बागिल, जोगवा बागिल, आईचा जोगवा बागोली थैला। छत्रपती शिवाजी महाराज या असणाऱ्या पन्हाळगडावरती आई भवानी समोर उभे। आई भवानी कौल दे, हा आई भवानी कौल द्या मला, आई भवानी। आणि तारा चमकावा तसा एक मावळा या ठिकाणी आला माईबाप। महाबळेश्वरच्या पाहित्याला नेमापूर नावाचं गाव आहे आणि त्या गावामधला शिवा काशीत नाह्याचा पोर छत्रपती शिवाजी महाराजांसोबत या ठिकाणी आलेला आहे। राजांना मुजरा केला, राज द्या तुमच्या डोक्यावरचा जिरेटोप काढून मला, राज द्या। छत्रपती शिवाजी महाराजांनी डोक्यावरचा जिरेटोप काढला आणि माझ्या शिवा काशीदाला घातला मायबाप। राजे द्या तुमचा अंगरका काढून, राजे द्या तुमचा अंगरका। आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या अंगामधला अंगरका काढला आणि माझ्या शिवा काशीदाला या ठिकाणी दिला। राजा द्या तुमचा सेला, राजा द्या तुमचा सेला। छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचा सेला सोडला आणि माझ्या शिवा काशीदाला या ठिकाणी घातला। आणि बघता बघता ऐका ऐका मायबाप, स्वामीनिष्ठ कशाला म्हणायचं। दोन छत्रपती शिवाजी महाराज या पन्हाळगडावरती उभे राहिलेले आहेत बरं का। अरे मावळ्यांना कळलं छत्रपती शिवाजी महाराज कोणते आहेत आणि शिवा काशीद कोणता आहे। छत्रपती शिवाजी महाराज शिवा काशीदला म्हणता, शिवा जिरेटोप मागितला जिरेटोप दिला रे, ये शिवा। अरे शेला मागितला शेला दिला, तुला शेला दिला, ये शिवा। अंगरका मागितला अंगरकाही दिला, राजे आता सगळंच दिलं मला। एक काम करा, फक्त मला तुमचं नाव देऊन टाका। आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचं नाव शिवा काशीदाला देऊन टाकलं। महाराज म्हणतात, अरे शिवा माझं नाव मी तुला दिलं, परंतु याच्या बदल्यामध्ये तुला काय मिळणार आहे माहितीये का? राजे नक्की माहिती आहे मला याच्या बदल्यामध्ये काय मिळणार आहे। मरण मिळणार आहे राजे, मरण मिळणार आहे राजे, मरण मिळणार आहे। अरे का मरतो फुका, अरे का मरतो फुका। राजे जन्माला जरी शिवा काशीद म्हणून आलो ना राजे, तरी मरताना मात्र छत्रपती शिवाजी महाराज म्हणून म्हणतोय। याचा गर्व आहे, याचा गर्व आहे। अरे शिवा सगळं खरंय रे, सगळं खरंय शिवा, सगळं खरंय। परंतु घरी गेल्यानंतर तुझ्या आईने विचारलं मला शिवा कुठे आहे, तर काय सांगू शिवा। राजे फिकीर करू नका, ऐका बसलेल्या माता माऊल्यांनो,
शिवा काशीत म्हणतो राजे घरून निघताना मला माझ्या आईने सांगितलं होतं जगायचंही छत्रपती शिवाजी महाराज करता आणि मरायचंही फक्त छत्रपती शिवाजी महाराज करता। राजे फिकीर करू नका, ऐका ऐका, सिद्धी जोहरला पत्र धाडण्यात आलं। पत्रामध्ये असं लिहिलं छत्रपती शिवाजी महाराज घाबरलेले आहेत आणि तुम्हाला भेटायला यायला तयार आहेत। 2 पालख्या सज्ज झाल्या, वेढा ढिला पडला, दुचाकीच्या बुरुजातून वेढा ढिला झाला, जाण्याकरता वाट या ठिकाणी विशालगडाकडे आता झाली माईबाप। ऐका ऐका, 2 पालख्या सज्ज झाल्या, एक शिवा काशीदाची पालखी आणि एक माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी। शिवा काशीदाची पालखी सिद्धी जोहरला भेटण्याकरता गेली माईबाप आणि माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी दुचाकीच्या बुरुजातून या ठिकाणी आता विशालगडाकडे निघाली। शिवा काशीदाची पालखी सिद्धी जोहर पशी पोहोचली माईबाप आणि सिद्धी जोहर पशी पोहोचल्यानंतर माझ्या शिवा काशीदाकडून एक चूक झाली। ती चूक अशा प्रकारची होती, छत्रपती शिवाजी महाराज उतरताना पालखीच्या उजव्या बाजूने उतरायचे आणि माझा मात्र शिवा या ठिकाणी डाव्या बाजूने उतरला। शेजारी उभे असणाऱ्या अफजल खानाचा मुलगा फाजल खान याला कळलं हे मात्र छत्रपती शिवाजी महाराज नाहीत आणि ऐका कमरेची तलवार काढली आणि सर्वसी तलवार माझ्या शिवा काशीदाच्या पोटामध्ये घुसवली मायवा। या दलांचा कल्लोळ माझ्या हृदयामध्ये शिवा काशीदाच्या हृदयामध्ये जागा झाला मायबाप आणि माझ्या शिवा काशीदाचे तुकडे तुकडे करण्यात आले, तुकडे तुकडे करण्यात आले। तोल सांगितलं राजा दगा राजा दगा राजा दगा राजा कवी राजा कवी राजा कधी येतो राजा कधी येतो राजा विशालगड जवळ करा। छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात आता मरायचं या घोड खिंडीमध्ये आणि जगायचं या घोड खिंडीमध्ये, आता पुढे जायचं नाही। बाजी प्रभू देशपांडे म्हणतात राजे तुम्हाला आमच्या सगळ्यांची आहान आहे राजे, विशालगड जवळ करा। 750 मावळ आहे आणि समोर 14,500 गनिम आहे, कसा निभाव लागणार आहे मायबाप। फक्त 750 मावळ आहे आणि समोर 14,500 गनिम आहे, छत्रपती शिवाजी महाराज जायला तयार नाहीत। बाजी प्रभू देशपांडे सांगतात राजे लाख मेले तरी चालतील तर लाखाचा पोशिंदा मात्र वाचला पाहिजे राजे, लाखाचा पोशिंदा वाचला पाहिजे राजे। विशालगड जवळ करा आणि विशालगडावरती गेल्यानंतर तोफेचे 3 बार काढा, मी समजेल माझा मालक माझा राजा या विशालगडावरती पोहोचलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराज विशालगडाकडे निघाले, समोर 14,500 गडी गोड खिंडीमध्ये आलेले आहे। 750 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळ आहे। बाजी प्रभू देशपांडे समोर उभे, एका हातामध्ये ढाल आहे, एका हातामध्ये तलवार आहे, समोर 14,500 गडी आहेत। ऐका ऐका, गरीब जवळ येतोय, गरीब जवळ येतोय आणि भूमिलीची किलकारी हल्ला 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 हल्ला। आता मात्र 14,500 गरीब 750 मावळा, लढाई चालू झाली। माझे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे एक एक गरीब एक एक मावळा आणि 10 गरीबाला भारी पडतोय, दादा 10 गरीबाला भारी पडतोय आणि माझे बाजी प्रभू देशपांडे शर्तीची झुंज देतात आणि झुंज देता देता माझ्या बाजी प्रभू देशपांडेची ढाल तुटली। अरे या हाताची ढाल केली मायबाप आणि एकही गरीब एक खिंडीमधून पुढे जाऊ दिला नाही। अरे माझ्या बाजी प्रभू देशपांडेंना यम नाही लाला, यमालाही सांगितलं थांब, अजून माझा राजा, अजून माझे राजे, अजून माझा मालक विशालगडावरती पोहोचला नाही, थांब तिथं। आणि अखेर भोगला नाथ विशालगडाच्या बिलोरी तोफांचा राजे पोहोचले। तेव्हा माझा बाजी यमाच्या दरबारामध्ये पोहोचला। याला काय म्हणावं, याला स्वामीनिष्ठा म्हणावं मायबा। दैवत छत्रपतीनं आमचा दैवत छत्रपती, दैवत छत्रपतीनं आमचा दैवत छत्रपती। जय जय भवानी, जय जय शिवाजी, जय जय भवानी, जय जय शिवाजी, बोला छत्रपती शिवाजी महाराज।